तर मित्रांनो, KFC सारखं एकदम भन्नाट असं फ्राईड चिकन आपण आज बनवणार आहोत घरच्या घरी आणि संपूर्ण प्रोसेस तुम्हाला सुद्धा सांगणार आहे की KFCचं चिकन कशा प्रकारे बनवायचं, एकदम सेम टू सेम प्रोसेस. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि फ्राईड चिकन लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. चला तर बघा मित्रांनो, आता प्रोसेस. सर्वप्रथम घेतला आपण सोया सॉस थोड्या प्रमाणात घ्यायचा, त्यानंतर घ्यायचं टमॅटो सॉस आणि त्यानंतर घ्यायचं आपलं अद्रक लसूण पेस्ट. याचं चांगल्या प्रकारे मिश्रण करून घ्यायचं. त्यानंतर याच्यात आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे मिरची पावडर आणि हा आपला आहे थोडा इन्स्टंट नूडल मसाला. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे टाकले आपण मिरची पावडर. मिरची पावडर सर्वात महत्त्वाची आहे, त्यामुळे खास टेस्ट येते. आणि हे बघा आपलं एकदम स्वच्छ केलेलं चिकन या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि थोडा वेळ मॅरिनेट होऊ द्यायचं आहे, अर्धा 1 तास कमीत कमी तरी. चांगल्या प्रकारे आता मॅरिनेट झालं आहे. आता आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे. आपलं थोडं मीठ ॲड करायचं बाकी होतं, आता मीठसुद्धा आपण टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आता जी पुढची प्रोसेस आहे याला छानपैकी असं याला कोटिंग करायचं आहे. सर्वप्रथम घेतलं आहे आपण मैदा आणि त्यानंतर घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि याच्यात टाकायचे थोडीशी हळद टाकायची थोड्या प्रमाणात अगदी. त्यानंतर आपली मिरची पावडर थोडी जास्त झाली चालेल, कारण तिखट खायला आपल्याला मजा येते. आणि त्यामध्ये टाकायचं थोडं मीठ आणि थोडीशी मिरी पावडर. आता बघा आपण कशा प्रकारे याला मिक्स करणार आहोत आणि छान प्रकारे कोटिंग करून घ्यायचं आहे. कोटिंग करणे सर्वात महत्त्वाचं आहे. KFC स्टाईलनं जर करायचं आहे आपल्याला तर कोटिंग सगळ्यात महत्त्वाचे आहे. मैदा आणि मक्याचं जे पीठ आहे त्याच्या मिश्रणामध्ये आपण याला एकदम असं घट्ट असं कोटिंग करायचं आहे. आणि कोटिंग झाल्यानंतर याला पाण्यात बुडून घ्यायचं आहे. साधारण त्याला 1-2 सेकंदच पाण्यात ठेवायचे, फक्त बुडून घ्यायचं आणि त्यानंतर परत आपल्याला याची कोटिंग करायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला हे करायचं आहे. आपला हा छोटासा प्रयत्न आहे KFC सारखा एकदम फ्राईड सेम टू सेम चिकन बनवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. बघा आता मस्तपैकी कोटिंग करून झाली आहे, एकदम भारी. आता तळायला सुरुवात करू. एकदम भारी तळतोय आपण. बघा एक साईड तळाली आहे आणि एकदम सेम टू सेम बघा KFC प्रमाणे झाली. जोपर्यंत याचा आवाज येईल तोपर्यंत याला कोटिंग करायचे आहे. तडतड असा आवाज येईल, त्यामध्ये पाणी असते त्यामुळे आवाज येईल. आणि सर्व बाजूने याला तळायचं आहे. एकदम असं भारी तळायचं आहे, म्हणजे कच्चं बिलकुल राहणार नाही. आता आपला हा लेग पीस जवळपास फ्राईड करून झालेला आहे. बघा मित्रांनो, एकदम सेम टू सेम KFC सारखा दिसतोय लेग पीस. एकदम असा कुरकुरीत असा लेग पीस झाला आहे आपला. हा KFC स्टाईल चिकन आहे आपलं, फ्राईड चिकन. आणि त्यानंतर आपले उरलेले आता बोनलेस पीस आहेत, ते आता आपल्याला त्याच पद्धतीने कोटिंग करायचे आहेत, जसं की आपण लेग पीस अगोदर कोटिंग केलेलं आहे. एकदम सोपी प्रोसेस आहे मित्रांनो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही घरी ट्राय करू शकता आणि फॅमिलीसोबत हा KFCचा आनंद एन्जॉय करू शकता. या बोनलेस पीसला सुद्धा आपल्याला पाण्यात बुडून परत याला कोटिंग करायचं आहे आपल्याला. सेम टू सेम आपल्याला KFC सारखा फील घरच्या घरी आला पाहिजेत, या प्रकारे आपण करणार आहोत. हे आता शेवटचं कोटिंग आहे आपलं. आणि हे कोटिंग झाल्यानंतर याला सुद्धा आपण आता तळणार आहोत. हे सगळे पीस थोडे आपल्या ज्याला जास्त पीठ चिटकले आहे थोडं ते हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे पीठ थोडं गळून जाईल. आणि आता करू फ्राईड करायला सुरुवात.
बघा मित्रांनो, एकदम भारी असे आपण फ्राईड करतोय. आता या प्रत्येक पीसला सिंगल पीसला पलटी करून घ्यायचं आहे, कारण सगळ्या बाजूनी पीस तळला गेला पाहिजेत. एकदम भारी असा प्रयोग आपण घरच्या घरी करण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या सर्वांसाठी. आता आपले हे पीससुद्धा फ्राईड करून झालेले आहेत. बघा मित्रांनो, फायनली आपले आता सर्व एकदम सोपी आणि सिंपल प्रोसेस फ्राईड चिकन कसं तयार करायचं हे तुम्हाला मी तयार करून दाखवलेले आहे. तर या प्रकारेच तुम्ही घरी ट्राय करा आणि फॅमिलीसोबत KFC सारखं चिकन खाण्याचा घरीच आनंद घ्या. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विकास फ्राईड चिकन. लाईक, शेअर, सबस्क्राईब.